नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा सणाबद्दल जो फक्त सण नाही तर धर्म, आदर्श आणि सत्याचा मार्ग दाखवणारा दिवस आहे। तो म्हणजे रामनवमी। मित्रांनो, रामनवमी म्हणजे केवळ पूजा, उपवास किंवा प्रसाद नाही, तर हा दिवस आहे मर्यादा, कर्तव्य आणि आदर्श जीवन जगण्याचा संदेश देणारा दिवस। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रामनवमी का साजरी केली जाते, भगवान श्रीरामांचा जन्म कसा झाला, या दिवसाचे धार्मिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण काय करावं आणि काय टाळावं। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। रामनवमी म्हणजे काय? रामनवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे, जो भगवान श्रीरामांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो। हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरा केला जातो। याच दिवशी अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी भगवान श्रीरामांचा जन्म झाला। अयोध्येचे राजा दशरथ खूप पराक्रमी आणि धर्मनिष्ठ होते, पण त्यांना एक दुःख होते, त्यांना संतान नव्हती। मग त्यांनी ऋषींच्या सल्ल्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला। या यज्ञानंतर त्यांना एक पवित्र खीर मिळाली, जी त्यांनी आपल्या 3 राण्यांना दिली। काळानंतर कौशल्याला राम, कैकेयीला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला। रामांचा जन्म झाला तो दिवस म्हणजेच रामनवमी। भगवान श्रीरामांचे महत्त्व। भगवान श्रीराम हे केवळ देव नाहीत, तर ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत। त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य धर्म, सत्य, कर्तव्य आणि आदर्श यासाठी समर्पित केलं। वडिलांच्या शब्दासाठी त्यांनी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला। पत्नी सीतेसाठी रावणाशी युद्ध केले आणि प्रजेसाठी नेहमी न्याय केला। राम आपल्याला काय शिकवतात, तर वचन पाळणं, आईवडिलांचा सन्मान करणं, सत्य आणि धर्माचा मार्ग आणि संकटातही शांत राहणं। रामायण आणि रामनवमी। रामनवमीचा संबंध थेट रामायणाशी आहे। रामायण हे एक असं ग्रंथ आहे जे आपल्याला जीवन कसं जगायचं हे शिकवतो। राम, सीता, लक्ष्मण, हनुमान प्रत्येक पात्र आपल्याला काहीतरी शिकवून जातं। रामनवमीचे वैज्ञानिक महत्त्व। आता तुम्हाला प्रश्न पडेल, यात विज्ञान काय आहे? रामनवमी हा सण चैत्र महिन्यात येतो, जेव्हा उन्हाळ्याची सुरुवात होते। या काळात उपवास करणं, हलकं अन्न खाणं, शरीराला आराम देणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं। तसंच पूजा, जप, ध्यान केल्यामुळे मन शांत राहतं आणि तणाव कमी होतो। रामनवमीला काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे, घर स्वच्छ ठेवावे, भगवान श्रीरामांची पूजा करावी, रामरक्षा स्तोत्र किंवा रामनाम जप करावा, उपवास किंवा फलाहार करावा, रामायण वाचन करावे, गरिबांना अन्नदान करावे, मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे। रामनवमीला काय करू नये? राग, भांडणं टाळा, खोटं बोलू नका, मांस, मद्य सेवन करू नका, कोणाचाही अपमान करू नका, नकारात्मक विचार टाळा। एक खास उपाय या दिवशी तुम्ही करू शकता, म्हणजेच श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र 108 वेळा म्हणू शकता। यामुळे मन शांत होतं आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते। आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा चिडतो, ताण घेतो आणि चुकीचे निर्णय घेतो, पण जर आपण रामांसारखे विचार केले तर प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकतो। राम आपल्याला हे शिकवतात, शांत रहा, योग्य गोष्ट करा आणि कधीही हार मानू नका। तर मित्रांनो, रामनवमी हा फक्त सण नाही, तो आपल्या आयुष्याला दिशा देणारा एक दिवस आहे। जर आपण रामांचे गुण आपल्या जीवनात आणले तर आपलं आयुष्य नक्कीच सुंदर आणि यशस्वी होऊ शकतं। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्रीराम।